जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 10वा आणि ओवी क्रमांक 91. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला होता. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 84 ते 91 असा विचार केला. थोडा एक आठवड्याचा खंड पडलाय, त्यामुळे नेहमीप्रमाणे प्रपंचाची धूळ जरा जास्त बसलेली आहे. त्यामुळे थोडासा विषय प्रवेश उजळणीच्या निमित्ताने. चौथा आणि 5वा श्लोकाचा जो गट आहे भगवद्गीतेचा 10व्या अध्यायातला, त्याच्यावरच्या माऊलींचं त्याच्यावरचं असलेलं माऊलींचं भाष्य, त्यातल्या या ओव्या आपण बघतो आहोत. संदर्भ 84 ते 91. काय विषय सुरू आहे चौथ्या आणि पाचव्यात? तर चौथ्या आणि पाचव्यात काय विषय सुरू आहे याच्यासाठी तिसऱ्यापर्यंत परत जावं लागेल. घाबरू नका, पुन्हा सगळं सांगणार नाही. पण एकच त्यातला शब्द आपल्याला हवा आहे म्हणून तिसऱ्याकडे परत गेलो. तो म्हणजे भगवंत म्हणतात आहे की मी लोकमहेश्वर आहे. बाकी सगळं सोडून देऊ, जन्मरहित अनादी सगळा विचार करून झालेला आहे आपला. सोडून देऊ म्हणजे विचार करून झालेला आहे. असं नाही की ते महत्त्वाचं नाही, अर्थातच. पण आपण चौथ्या आणि पाचव्याचा विचार करतो आहे म्हणून लोकमहेश्वरम. खूप असं वाटतं ऐकताना की हे काय नेमकं सांगणं चाललंय समजतच नाही बुवा आम्हाला, किंवा खूप तांत्रिक विषय वाटतो. आता तांत्रिक तर तो आहेच, पण खूप त्याचे शुद्ध मराठीमध्ये इम्प्लिकेशन्स आहेत. काय इम्प्लिकेशन आहे? तो भक्ती मार्ग ज्याला म्हणतात. मी जेव्हा भगवंताची भक्ती करतो तेव्हा त्या भगवंताचं स्वरूप काय आहे हे समजण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे हे श्लोक आहेत. भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये आहे, त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. या सर्व गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, नवीन काहीच नाही त्याच्यात. पण आहे की नाही, निदान माझ्याबद्दल बोलतो मी नेहमीसारखं, माझीच फजिती मला सांगायला आवडतं. हे सगळं शाब्दिक ज्ञान आहे फक्त. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. हे मी जेव्हा स्वतःला कर्ता समजतो, मग तुम्हाला काय वाटलं असं मी जेव्हा माझ्याबद्दल सांगायला लागतो तेव्हा विसरतो की नाही मी. कारण ईश्वराची जी अभिव्यक्ती माझ्या जीवनामध्ये पदोपदी होते आहे. काय म्हणालो मी? पदोपदी, प्रतिक्षणी. आणि ते सांगणं चाललेलं आहे. फक्त भाषा म्हणा, शैली म्हणा, 1000 वर्षापूर्वीची, 5-7 हजार वर्ष जेव्हा केव्हा झालं महाभारत, तरी बरं ही भगवद्गीता आहे. उपनिषदांची भाषा तर अजूनच. म्हणून तुम्ही इतक्या सावकाश, मला समजतंय की आता काय वाचायला काही वेळ लागत नाही. 100 काय 200-500 ओव्या वाचू शकतो एका तासात भराभर. पण काय चाललंय हे जर समजलं नाही तर काय उपयोग आहे त्याचा? ते तर तुम्ही घरी बसून वाचू शकता. हा विषय सुरू आहे की भगवंत लोक महेश्वर आहे. माझ्या जीवनाच्या असा एक अंग नाही आहे ज्याला त्याचा स्पर्श नाही आहे. आणि हे या 4थ्या-5व्या श्लोकामध्ये बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दम, शम वगैरे, आता यादी वाचत नाही, एक 20 प्रकारचे भाव आपल्याच अंतःकरणातले. बरं, मग 20च भाव आहेत का? काय 21वा 22वा भाव नाही आहे का? असं कुठं म्हटलेलं आहे? वानगी दाखल म्हणजे थोडक्यात काय सांगण्यात आलेलं आहे, अरे कुठलाही भाव असू द्या ना, कुठलाही भाव असू द्या. पण एक उदाहरणार्थ म्हणून एक यादी आपल्यासमोर ठेवली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विरोधाभासी जोड्या ठेवल्या. भय पण सांगितलं, अभय पण सांगितलं.
असं नका समजू की अभयच त्याच्यातच फक्त ईश्वराची ती विभूती म्हणूया, या विभूती योगच अध्याय सुरू आहे म्हणून तो शब्द वापरू शकतो. नाही, भीती पण याचं कारण आहे. भीती उत्पन्न होईल का अभीती उत्पन्न होईल? दुःख होईल का सुख होईल? शम होईल का दम होईल? भाव का अभाव? समता, तुष्टी, तप, भरपूर मोठी यादी आपण बघितली. हे त्या त्या प्राण्याच्या कर्माप्रमाणे नानाविधा स्वकर्मा नुरूपेण असं आपण शिकलो. असं आपण शिकलो. म्हणजे गमतीने बोलायचं झालं तर ते कर्तृत्व माझं आहे. कारण सत्व रज तम गुणांचं असं जे काही मिश्रण माझ्या अंतःकरणात आहे, त्यानुसार बुद्धी कर्मानुसारिणी, त्या वासनेनुसार माझे कर्म होतात. कारण तशी बुद्धीला प्रेरणा मिळते ना. कर, काही होत नाही, कोणी बघत नाहीये, कर अधर्माचं काम. जगाला कुठे कळतंय तू काय केलंस? हे माझ्या त्रिगुणांचे परिणाम आहेत. पण मुळात ती प्रेरणा, तो भाव जो प्रकट ज्याच्यामुळे होतोय, ज्याच्या अधिष्ठानावरती होतोय, ज्याच्यामुळे हे शक्य होत आहे, जो त्याला मूळ कारणीभूत आहे, तो लोकमहेश्वर. आता मला सांगा, नाहीये का प्रत्येक क्षणी ईश्वराच्या, खरं काय म्हणूया, अनुसंधानाची उत्तम सोय आहे की नाही या तत्वज्ञानातून? पण मी तसं शिकलो तर आपण हे जो काय कटकट आहे, ही 22 पैकी 20 काय भाव सांगितले त्यातलं मला एकही लक्षात राहत नाही. कोणी विचारलं, परीक्षा थोडीच द्यायची आपल्याला. ते भाव कोणते असा प्रश्न नाहीच, आपल्याला ते भाव नाही पाठ करायचा आहे, कारण ते 20च नाही आहेत, मी आधीच सांगितलं. उदाहरणार्थ, आता याच्यावर माझ्या डोक्यात आलं ते ऐतरी उपनिषद आहे, आपल्याला माहिती आहे. ऐतरी उपनिषदामध्ये एकदा कुठल्या तरी प्रवचनात आपण तो विषय बघितला होता की मनाची 16 रूपं सांगितलेली आहे. मन म्हणा, अंतःकरण म्हणा, 16 रूपं सांगितली आहे. संज्ञान, आज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, क्रतू वगैरे अशी नावं त्याला दिलेली आहेत. पुन्हा नावांशी आपल्याला घेणं नाही, त्या संख्येशी पण घेणं नाही. मग काय नेमकं सांगितलं तिथे? अरे, अंतःकरणाची जी पुन्हा विविध रूपं आहेत. मग रूपं म्हणजे काय? जी विविध भाव आहेत. त्या अंतःकरणाची रूपं सांगणं हा विषय सुरू आहे का मग? म्हणजे 16च ती आहेत असं काही सांगणं सुरू आहे का? पुन्हा तेच नाही आहे. सांगणं काय सुरू आहे याच्यासाठी मुद्दा माझा एवढाच होता की जी 16 अंतःकरणाची रूपं म्हणा किंवा इथे जे 20 भाव सांगितले अंतःकरणाचे, हा समांतर विषय आहे. एकच गोष्ट सांगणं चाललेलं आहे. पण सांगायचं मुख्य काय आहे, ते याच्यावर आचार्यांचं भाष्य आहे ऐतरी उपनिषदातल्या त्या श्रुतीवरती. त्यातलं फक्त तुम्हाला एक तेवढं वाक्य वाचून दाखवतो. इति एवं आद्याः अंतःकरण वृत्तयः. वृत्तयः म्हणजे वृत्तीचं अनेक वचन आहे ते. ह्या ज्या सगळ्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत साध्या भाषेत, 16 तिथे सांगितल्यात, त्या काय आहे? तर प्रज्ञप्ती मात्रस्य उपलब्धु उपलब्ध्यर्थत्वात् शुद्ध शुद्ध प्रज्ञान रूपस्य ब्रह्मणः उपाधिभूता. अर्थात संस्कृत आहे, काही कळलेलं नाही असं मला कळलेलं आहे. त्याचा अर्थ साधा आहे की या अंतःकरणाच्या ज्या सर्व वृत्ती आहेत त्या काय आहेत, तर त्या प्रज्ञप्ती रूप असा शब्द आचार्यांनी वापरलेला आहे. अंतःकरण वृत्तय प्रज्ञप्ती मात्रस्य. आणि प्रज्ञप्ती रूप म्हणजे तरी काय, तर हा जो साक्षी चैतन्य त्याच्या अनुभूतीसाठी त्या आहेत. आणि म्हणून त्या, खरं पाहिलं तर दुसरं तिसरं काही नसून बोध स्वरूप ब्रह्माच्या उपाधिभूत आहेत. उपाधी शब्दात आपल्याला बऱ्याच वर्ष झाले आपण अभ्यास करतोय, छान समजलं असेल. आता इथे ब्रह्म शब्द वापरला एवढंच फक्त. कशासाठी मी हे सगळं सांगितलं? आपण काय समजून घेतोय? लोकमहेश्वर हा शब्द समजून घेतोय. म्हणून तो लोकमहेश्वर आहे. त्या ऐतरियात सांगितलेल्या 16 अंतःकरणाच्या वृत्ती असोत, का इथे सांगितलेल्या 20 भाव असोत, ह्या सर्व त्याच्या काय आहेत? उपाधी आहेत, त्या साक्षी चैतन्याच्या. आणि त्यामुळे उपाधी जनित या गुणवृत्ती ही प्रत्यक्षात खरं विचार केला
तर ब्रह्मतत्वाचीच नावे आहेत असं आचार्य म्हणतात. किती सुंदर आहे पहा. दोन सर्वोपनिषदो गावो दोघदा गोपाल नंदन. आत्ताच म्हटलं का नाही आपण. लोकमहेश्वर शब्द समजून घेण्यासाठी मी एवढं सगळं बोललो, इतर याकडे गेलो. आता आपल्याकडे तसाच वेळ कमी आहे खरं. पण मला वाटतं छान लक्षात आलं असेल की आपला विषय काय सुरू आहे. हा आपला विषय सुरू आहे. त्यामुळे पुनश्च ते भाव किती आहेत, कोणते आहेत, अंतःकरणाच्या वृत्ती. साध्या भाषेत बोलायचं झालं तर माझ्या अंतःकरणात उठणारी कुठलीही वृत्ती असू दे, ती परप्रकाशित आहे. वेदांताची भाषा, ती परप्रकाशित आहे. मग तिला प्रकाशित कोण करतोय? अरे तोच तर करतोय जो माझ्या हृदयात बसलेला आहे. म्हणून तर तो लोक महेश्वर म्हटला जातो. कारण आपण हा विचार केला की फक्त मनुष्य नव्हे तर मनुष्येतर प्राण्यांच्या हृदयात सुद्धा वृत्ती उठतातच आहेत. सांगण्याची आवश्यकता नाही. अंतःकरणातल्या ज्ञान करून देणाऱ्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. व्याख्या म्हणजे व्याख्येप्रमाणे आहे. कुत्रा आहे, मांजर आहे, वाघ आहे, सिंह, सगळ्या गाय आहे, बैल आहे, सगळ्यांच्या अंतःकरणात वृत्ती उठतायत का नाही? हो. तर साध्या भाषेत अंतःकरण आहे का नाही त्यांना? आहे. मग त्यांच्या सोडून द्या, त्यांना ते समजण्याचं ज्ञान नाही आहे. तिथे विवेक नाही आहे. फक्त जो मनुष्य देहामध्ये दिलेला आहे. म्हणून भगवंत लोकमहेश्वर आहे. याच दृष्टीने प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदती श्रुती सुद्धा समजून घेता येते. पण माझी समस्या ही आहे की मी आयुष्यामध्ये त्या वृत्तींच्याच मागे इतका धावत बसतो, थकून जातो. पण त्या वृत्ती ज्याच्यामुळे उठतात आहे, ज्याच्या अधिष्ठानावर उठतात आहे, ज्याच्यामुळे त्या प्रकाशित होतात आहे, थोडक्यात त्या वृत्तींच्या माध्यमातून पुढे इंद्रिय त्यांच्या माध्यमातून मला जे ज्ञान होत आहे, ते ज्याच्यामुळे होत आहे त्याच्याकडे आयुष्य संपदाला पण लक्ष नाही आहे माझं. आणि भगवंत तेच सांगतात आहेत दुसऱ्या श्लोकात की असा मला जो जाणतो तो खरा जाणतो. त्याचा विचार आपण केला दुसऱ्या श्लोकामध्ये. हे त्याचं काय म्हणूया साधनाभिमुख विचार आहे बरं का. नाही तर काय हे समजतच नाही काय चाललंय. भगवद्गीतेचे नुसते श्लोक असले आणि ठीक आहे यादी आहे, बरं ठीक आहे, तरी माऊलींनी छान त्याच्यावर भाष्य केलं आहे की विरोधाभासाच्या जोड्या भावांच्या का दिल्या, त्याचा अर्थ काय आहे इत्यादी. माऊलींनी समजून छान सांगितलेलं आहे. पण त्याचा मी काय करू हा जो प्रश्न आहे, म्हणून ज्याला अप्लाइड वेदांत किंवा अप्लाइड परमार्थ म्हणतात, म्हणून मी त्याला शुद्ध मराठीत इम्प्लिकेशन शब्द वापरला. त्याचा होणारा हा परिणाम आहे, व्हायला हवा त्या पद्धतीने माझी मनोभूमिका, माझी जीवनाची घडी, माझी परमार्थ प्रांतातला माझी साधना. आलं क्रोधाची वृत्ती उठली समजा, एखादी कामाची वृत्ती उठली, वृत्ती उठल्याबरोबर सावध व्हायचं. अरे वृत्ती उठली बरं का, क्रोध येतोय, पण तो ज्याच्या अधिष्ठानावरती येतोय तो महत्वाचा आहे. पण इतके वाहवत जातो आपण. हे जरी त्या क्षणी आठवलं तर कल्पना करा त्या क्रोधाचा आवेग किती कमी होऊन जाईल. कारण मुळात क्रोध काय येतो, जाऊ द्या वेगळा विषय, पण तो कामाच्या पाठोपाठ येतो. माऊलींनी तर तिथपर्यंत म्हटलेला आहे, तो आधीच ठेवलेला आहे. आधीच ठेवला आहे म्हणजे काय, काम आला की क्रोध आलाच पाहिजे. ट्रॅक्टर आणि ट्रेलर, असं परमपूज्य काकांनी त्याला एका प्रवचनात म्हटलंय. काम नाही पण क्रोध आला असं होतच नाही. विचार करा, उलट बोलतोय. ज्या अर्थी क्रोध निर्माण झाला, कारण काही असो, चर्चा त्याची नाही करायची आहे, त्या अर्थी मुळात तिथे काम होता. काम म्हणजे इच्छा, आणि ती जेवढी जबरदस्त तेवढा क्रोध जबरदस्त. कारण माझ्या प्रतिकूल काहीतरी घडलं. मग ते मी जसं मगाशीच म्हणालो, सकारण का विनाकारण, योग्य का अयोग्य ही चर्चा नाही आहे, पण गोष्टी घडतात का नाही मला प्रतिकूल, अरे सदैव घडतात. मग क्रोध आहे त्या अर्थी काम आहे. असो, या वृत्तीच आहेत पुन्हा, आणि त्या भगवंताच्या अधिष्ठानावरती निर्माण होतात. म्हणून तो आपला लोकमहेश्वर आहे हे सांगणं चाललं आहे. आणि पुढच्या श्लोकाकडे आपल्याला आज वळायचं आहे.
आजच्या अभ्यासाचा भाग म्हणून 6वा श्लोक. आणि त्याची प्रस्तावना माऊलींनी शेवटच्या ओळीत आपल्याला करून दिली की आता इये जे सृष्टीचे पालक, जया अधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणि सांगेन तुझं. 20 भाव सांगून झाले. आता मी तुला अजून 11 भाव सांगणार. आणि इथे भाव याचा अर्थ कार्यविशेष असा होतो. तर ते की ज्यांना सृष्टीचं पालक म्हणतात, की ज्यांच्या अधीन राहून हे सर्व लोक व्यवहार करतात, संपूर्ण जगत व्यवहार त्यांच्या अधीन राहून करतात, असे 11 भाव म्हणजे कार्यविशेष मी तुला आता सांगतो. वळूया 6व्या श्लोकाकडे. वाचतो मी. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा, मद्भावा मानसा जाता येषां लोक इमः प्रजाः. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा, मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. त्याचं पदच्छेद आहे. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारः मनवः तथा. मनवस्तथाचं पदच्छेद आहे तो. संधी विग्रह. मनवः अनेक वचन, बहुवचन आहे. मनवः तथा मद्भावाः मानसः जातः येषां लोक इमाः प्रजाः. अर्थ दिलेला आहे की पूर्वी झालेले 7 महर्षी, महर्षय सगळे बहुवचन आहेत, कारण 7 महर्षी 4 मनू असं आपण बघणारच आहोत आता. त्यामुळे पूर्वी झालेले 7 महर्षी, सप्त महर्षय, आणि म्हणजे तथा, आणि त्यांच्याही पूर्वीचे 4 मनू म्हणजे पूर्वे चत्वारः मनवः, हे सर्व माझे ठिकाणी भावना ठेवणारे म्हणजे मदभावाः, किंवा माझे कार्यविशेष. त्याचे 2 अर्थ दिले. माझ्या ठिकाणी भावना ठेवणारे किंवा माझे कार्यविशेष असून माझ्या संकल्पापासून म्हणजे मानसाहा झाले आहेत म्हणजे जाताहा, आणि या जगात म्हणजे लोक, ज्यांची म्हणजे येशाम, ही म्हणजे इमाहा, सर्व प्रजा आहे म्हणजे प्रजाहा. सर्व बहुवचनाचाच कार्यक्रम आहे इकडे. अर्थ पुन्हा सरळ वाचून घेतो, कारण मी अन्वय सांगितलं पाहिजे. पूर्वी झालेले 7 महर्षी आणि त्यांच्याही पूर्वीचे 4 मनू, हे सर्व माझे ठिकाणी भावना ठेवणारे किंवा माझे कार्यविशेष असून माझ्या संकल्पापासून झाले आहेत, या जगात ज्यांची ही सर्व प्रजा आहे. आपण उलटीकडनं विचार करू थोडासा. आपल्यापासून सुरुवात करू. आपण प्रजेचा भाग आहोत की नाही? मग आपण कोणापासून आलो, तेच आपण मूळ शोधत गेलो. ते असतं ना, काय ते तुमचं घराण्याचं एक सगळं. माझं आडनाव फडके आहे आमच्या इकडे. जुने आपले पूर्वज कोण आहे ते सांगणारा तो ग्रंथ, जेवढी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे. आणि त्यामुळे शेवटचा जो माहिती आहे, ज्ञात ज्याला म्हणतात, त्याला मूळ पुरुष म्हणतात, कारण त्याच्या आधीची माहितीच नाही आहे म्हणून. मुद्दा माझ्यापासून जर मी सुरुवात केली, माझ्यापासून म्हणजे आपण सर्वांनी आपल्यापासून जर उलटा विचार करायला सुरुवात केली की मी कुठूनसा आलो, तर आपण शेवटी कुठपर्यंत जाऊन पोचतो? त्या सप्त महर्षींपर्यंत जाऊन पोचतो. आणि त्याच्या आधीचे 4 मनू, सप्त महर्षी, ते 7 जे महर्षींचं वर्णन केलेलं आहे. आता महर्षी म्हणजे काय वगैरे सगळं आपण विचार करणारच आहोत ओव्यांच्या संदर्भामध्ये. पण ज्या ऋषींच्या नावानी आपलं गोत्र असतं, आणि असं समजण्याची आवश्यकता नाही की आज म्हणजे ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्यांनाच गोत्र असतं. सगळ्यांना गोत्र असतं, तुम्हाला माहिती नसेल तर. आदिवासी लोकांचं सुद्धा गोत्र असतं. अजून काय ऐकायचं? फक्त या हजारो वर्षांच्या कालखंडामध्ये खूप उलथापालथी झालेल्या आहेत.
जमातीच्या जमाती, गटच्या गट, कुटुंबच्या कुटुंब एकमेकापासून विभक्त झाले, दुरावले आणि त्याच्यामुळे शाखोपशाखा निर्माण झालेल्या आहेत. पण आपल्या सर्वांचं लिनिएज ज्याला म्हणतात शुद्ध मराठीत, वंश परंपरा, ती तिथपर्यंत जाऊन शेवटी थांबते. आणि भगवंत म्हणतात की हे सप्त महर्षी आणि त्याचे पूर्वी झालेले 4 मनू यांची निर्मिती कोणाची आहे? दिलेला आहे. ही माझी निर्मिती आहे. आणि मी निर्माण कसे केले? कारण आपल्याला माहिती आहे, आपल्याला जन्माला येण्यासाठी 2 कारणीभूत असतात लोक. कोण? एक आई आणि एक वडील. मग कोणाचाही जन्म असो, प्रत्येकाच्या जन्माला एक आई हवी आणि एक वडील हवे. त्याच्याशिवाय जन्म शक्य नाही. मनुष्य असो, मनुष्येतर असो, सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु इथे जे सांगणं चाललेलं आहे, ही निर्मिती कशी आहे? संकल्प मात्रे करून झालेली आहे. कारण भगवंत एकच आहे, एकमेवा द्वितीय तो आहे. तिथे दुसरं म्हणून कोणी नाहीच. मग आपल्याला हळूहळू कळायला लागतं की या सृष्टीला प्रातिभासिक सत्ता असं अंतिमतः का म्हटलं जातं. आत्ता तो माझ्यासमोर विषय नाही, आत्तावर मी त्याच्यावर बोलणारही नाही, कारण आपलं खूप मोठा विषय आहे. पुढे आपल्याला विषय न्यायचा असतो, सरकवायचा असतो. पण मूळ, जे मूळ आहे, मुळाकडे आपण जातो आहे, ते जे मूळ आहे ते भगवंतानी केवळ संकल्प मात्रे करून निर्माण केलेलं आहे. म्हणून मदभावा मानसा जाता. हा मानसा जाता शब्द खूप महत्वाचा आहे. जाता म्हणजे झाले आहेत, जन्माला आले आहेत. कशापासून? तर माझ्या संकल्पापासून. मी त्यांना केवळ संकल्पाने निर्माण केलं. तिथे दोघांची गरज नाही आहे. आणि हे तरी भगवंत का सांगतात आहेत? तर भगवंत हे सांगतात आहे की अरे, मी लोकमहेश्वर कसा आहे हे सांगण्याचाच भाग सुरू आहे. की मी हे निर्माण केले आणि यांनी पुढे संपूर्ण प्रजा निर्माण केली. म्हणजे थोडक्यात आपण सर्वजण कोण आहोत? आपण भगवंताची लेकरं आहोत. अगदी साध्या भाषेत झाला की नाही? निष्कर्ष त्याच्यातून निघाला की नाही? अंतिमतः आपण सर्वजण त्याची लेकरं आहोत. त्यांनी हे जगाची निर्मिती करून या जगाची व्यवस्था सांभाळण्याची, या जगाचे सगळे व्यवहार सांभाळण्याची एक व्यवस्था ज्याला म्हणतात, सिस्टीम ज्याला म्हणतात, ती निर्माण करून दिली. आणि त्या व्यवस्थेचा पहिलाच भाग हा आहे की 4 मनू आणि हे 7 महर्षी निर्माण केले. आणि म्हणून पण त्यांचं काय म्हणूया, महात्म्य असं की ते मदभावा, हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. मदभावा मानसा जाता. मानसा जाताचा आपण विचार केला, संकल्प मात्र करून केलेले आहेत. ते मानसपुत्र बनवल्या जातात बरं का. दुसरा शब्द आहे त्याला, मानसपुत्र. भगवंताचे पुत्र, पण संकल्पाने निर्माण झालेले. आणि मदभावा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी भावना ठेवणारे, भगवंतासारखे ज्ञानी. भगवंतानी त्यांना इतकं ज्ञानी केलं, कारण आता संपूर्ण सृष्टी प्रसवायची आहे, ब्रह्मांडाची निर्मिती करायची आहे. किती ज्ञान लागेल कल्पना करा. किती तपश्चर्या त्यांनी केली असेल आपण कल्पना करू शकतो. कारण आपण बघणारच आहोत की महर्षी म्हणजे नेमकं काय. खूप आपण शुद्ध मराठीत लाईटली हा शब्द वापरतो. कोणालाही असं महर्षी लेबल चिकटवता येत नाही. आपण कोणा चिकटवणार आहे? मुद्दा मदभावा शब्दाचा अर्थ तो आहे की भगवंताच्या ठिकाणी भावना असणारे, श्रद्धा असणारे, त्याच्या त्या भगवंतांनीच त्याला ज्ञानी केलेलं आहे. कारण विशिष्ट कार्यासाठीच तर निर्मिती आहे त्यांची. म्हणून तर भगवंताचे कार्य विशेष म्हटलेलं आहे त्यांना. विशेष कार्यासाठी त्यांची निर्मिती आहे. असे हे सप्त महर्षी आणि 4 मनू. त्यामुळे मदभावा, हा माझ्या संकल्पापासून मी त्यांना निर्माण केलं आणि त्यांनी पुढे सर्व हे
सगळी जगाची व्यवस्था लावली, सर्व प्रजा निर्माण केली. त्यामुळे जगात ज्यांची ही सर्व प्रजा आहे. प्रॅक्टिकली, टेक्निकली भगवंताची सर्व प्रजा आहे. आणि मुळात हे सगळे 11 जण म्हणून मगाशी उल्लेख केला माऊलींनी. ते जे खरा भाव पुढचे सांगतो म्हणलं ते हे 11, 7 महर्षी, 4 मनु. ही भगवंताचीच निर्मिती आणि मग संपूर्ण जगत ही त्यांची निर्मिती. इथे 6वा क्रमांकाचा जो श्लोक आहे, मला वाटतं परमपूज्य काकांनी गीता दीपस्तंभामध्ये 4, 5, 6 गट गट करून टाकलाय. आणि परमपूज्य काकांच्या पद्धतीप्रमाणे त्याच्यावर विवेचन सुद्धा केलेलं नाही, फक्त अर्थ सांगितलाय संपून. तेवढा अर्थ वाचून घेतो म्हणजे 4, 5, 6 आपला गट पूर्ण होईल. कारण विवेचन न करण्याचं एक कारण असं की हा तपशिलाचा भाग आहे, ज्याला म्हणतात त्याचं साधनाभिमुखता जर नाही कळली, इट इज मेअर इन्फॉर्मेशन, नथिंग मोर दॅन दॅट. उदाहरणार्थ 5 मनू म्हटलं असतं, आपलं काही बिघडलं असतं? माझी खात्री आहे तुमच्यापैकी कोणी आक्षेप नसता घेतला. गमतीचा विषय. म्हणून परमपूज्य काकांनी इथे हे न करता पुढच्या 7व्या श्लोकावरती विवेचन केलं आहे आणि मग त्याचा आपल्याला साधनाभिमुख अर्थ समजून सांगितला आहे. ते आपण बघू 7व्या श्लोकाच्या वेळेला. पण मी 4, 5, 6चा अर्थ वाचून घेतो. बुद्धी, ज्ञान, निर्मोहित्व, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, सुख दुःख, असणे नसणे, भय अभय, अहिंसा, समता, संतोष, तपदान, यश अपयश. आठवतात? हे सगळे 20 भाव आपण अभ्यास केला त्यांचा. असे हे प्राण्यांचे सर्व भाव माझ्यापासूनच होतात. 4 आणि 5चा अर्थ. 6व्याचा अर्थ जो आत्ताच आपण पाहिला. 7 महर्षी म्हणजे सप्तर्षी, त्यांच्या पूर्वी असणारे सनक, सनंदन, सनातन व सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र, तसेच 14 मनू माझ्याच भावाचे असून माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. आणि जगातील हल्लीची म्हणजे आपण सर्व, ही सर्व प्रजा त्यांचीच आहे. झालं, 3 श्लोकांचा अर्थ झाला. ओव्यांकडे वळूया. 92 क्रमांकाची ओवी, माऊलींची पहिली ओवी या श्लोकावरची, की तरी आघवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषीला. सुंदर इथे आता आपल्याला महर्षी म्हणजे कोण समजवून दिलेलं आहे, की जे दीर्घायुषी असतात. त्यांच्या ह्या काय म्हणूया, ही विशेषण आहेत, ॲडजेक्टिव्स. सर्वप्रथम ते दीर्घायुषी असतात. का दीर्घायुषी वगैरे बोलायला वेळ नाही, पण एक साधा विचार आपण करू शकतो, की मी जसं म्हणालो, इतकं महान कार्य ज्यांना करायचं आहे त्यांना किती जबरदस्त तपश्चर्या करावी लागली असेल, किती दीर्घकाल तपश्चर्या करावी लागली असेल, आणि त्याची वर्णनं आहेत पुराणांमध्ये विविध ठिकाणी. म्हणून ते दीर्घायुषी असले पाहिजे असा साधा विचार करता येतो. दीर्घायुषी मंत्रद्रष्टे हे ऋषी आहेत. आपले वेदांमधले ऋषी, त्यांना मंत्रद्रष्टे म्हटलं जातं. हे जे ज्ञान ब्रह्मांडामध्ये आहे त्याची अनुभूती त्यांनी करून घेतली, त्यांनी निर्माण नाही केलेलं, म्हणून ते करते नाही आहेत. म्हणून तर वेदांना अपौरुषेय का म्हटलं जातं, ते त्याच्याचसाठी आहे. वेद अपौरुषेय आहेत, ते ईश्वराचेच निश्वासित आहेत, ते कोणी केलेले नाही आहे. तिथे ज्या ऋषींचं नाव येतं, जसं गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण केली का न्यूटननी? न्यूटननी काय केला? गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. ही डिस्कवर्ड. मग डिस्कवर या शब्दातच आहे गुरुत्वाकर्षण शक्ती. लाखो कोट्यावधी जगाच्या निर्मितीपासूनच गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. ज्या माणसाला ती सापडली त्याचं नाव न्यूटन आहे. त्यांनी विचार केला, तो विचारी मनुष्य होता. इतर जण ते सफरचंद खाण्यातच आनंद मानत होते, त्यांनी हा विचार केला, वरच खालीच का पडतो, वर का नाही जात? पण हे जसं त्यांनी शोध लावला, तसे हे ऋषी, त्यांनी ज्ञान, असलेलं ज्ञान त्यांच्या त्या तपश्चर्येच्या माध्यमातून
शांत शुद्ध चित्ताच्या माध्यमातून वगैरे त्यांनी ते अनुभवलं, ते मंत्र द्रष्टे झाले, ते सामर्थ्य संपन्न असतात, दिव्य दृष्टी असलेले. एक एक शब्द महत्वाचा आहे बरं, तुम्हाला सांगतो. लागला वेळ तर लागू द्या. कारण आपल्याला समजलंच पाहिजे या गोष्टी. फार महत्त्वाच्या आहेत. दिव्य दृष्टी असलेले म्हणजे त्रिकाल ज्ञानी. बरं का समजलं पाहिजे? कारण त्याचा माझ्या आजच्या जीवनाशी संबंध आहे म्हणून समजलं पाहिजे. कारण हे जे 4 मनू, हे महर्षी, आता मनुस्मृती ऐकलाय आपण. ह्या ज्या स्मृती आहेत, या ज्या श्रुती आहेत, हे त्याचे जे निर्माते म्हणूया आपल्या भाषेमध्ये, त्यांच्याबद्दल आपण बोलतो आहे. आणि हे द्रष्टे असतात. हे दिव्य दृष्टी याचा अर्थ त्रिकाल ज्ञानी, आणि त्रिकाल ज्ञानी याचा अर्थ मला वर्तमानातलं थोडंसं काहीतरी कळतं, थोडंसं भूतकाळातलं कळतं आणि थोडंसं भविष्यकाळातलं कळतं. थोडंसं म्हणजे ज्याला प्रिडिक्शन असं म्हणतात. आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण काही गोष्टी, किंवा जसं पंचांगामध्ये सूर्यग्रहण कधी होणार आहे, चंद्रग्रहण कधी होणार आहे, होतात बरोबर तेव्हा. हे भविष्यातलं ज्ञान झालं. पण 25 वर्षापूर्वी स्मार्टफोन नावाचं एक काहीतरी असं अस्तित्वात येणारं कोणाला तरी माहीत होतं का? नव्हतं माहिती. मुद्दा एवढाच आहे, आपलं अत्यंत अल्पज्ञ आपण आहोत. पण ज्यांना त्रिकाला बाधित ज्यांचं ज्ञान आहे, म्हणजे त्रिकालज्ञ ते आहेत. आणि त्रिकालज्ञ आहेत याचा अर्थ असा की ते द्रष्टे आहेत, म्हणजे पुढच्या अनेक युगांमध्ये काय होणार आहे आणि कसं होणार आहे हे ज्यांना आजच ज्ञात आहे. हे मी कशासाठी सांगतोय? तर त्यांची जी निर्मिती आहे, मग ती स्मृती असो का श्रुती असो, त्याचं महात्म्य काय आहे हे आपल्या चित्तावर ठसावं म्हणून मी एवढं सगळं बोलतोय. कारण आपण आज म्हणजे माझ्यासारखे लोक स्वतःला फार शहाणे समजतात आहेत. 4-2 गोष्टी तंत्रज्ञानाच्या माझ्या हातात आल्या, तेही मी वापरणारा मनुष्य आहे. मला तर ती निर्मिती कशी करायची आणि ते कसं काम करतं हेही समजत नाही. जाऊ द्या, तो एक छान पण फार सुंदर विषय आहे अध्यात्म आणि विज्ञानातला, की फंडामेंटल सायन्स अँड अप्लाइड सायन्स, दर इज अ बिग डिफरन्स. आणि आज अप्लाइड सायन्सचे आणि फुगलेले लोक खूप आहेत. मूलभूत संशोधन जे विज्ञानामध्ये चालतं ते करणारे खरे शास्त्रज्ञ, की ज्यांना अहंकाराचा वारा न लागता ते त्यांच्या पद्धतीने सत्याचा शोध घेतात आहेत, असे खूप कमी आहेत. पण मुद्दा माझा एवढाच होता, कितीही असो, कितीही हुशार असो शास्त्रज्ञ, पण अत्यंत अल्प ज्ञान आपलं आहे, असे हे ऋषी नव्हे. म्हणून त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे, उदाहरणार्थ कलियुगामध्ये मनुष्य कसा वागणार आहे याचं पाराशर स्मृतीमध्ये, मनुस्मृतीमध्ये वर्णन तेव्हाच त्यांनी करून ठेवलेली आहेत. आणि आज आपल्याला ते घडताना दिसत आहे. इतके ज्ञानी ते लोक. सरकारी नोकर सरकारचं ऐकणार नाही. कुमारी मातांचा सुळसुळाट होईल. सध्या काय चाललंय? लिव्ह इन रिलेशनशिप. स्त्रिया केस मोकळे सोडतील. कुंकू लावणार म्हणजे मी काय सांगतोय, मी यादी वाचायला नाही बसलो, किती बारीक सारीक वर्णनं त्यांनी कलियुगाची तेव्हा करून ठेवलेली आहे. मग प्रश्न आहे, घडताय का नाही घडताय आपल्यासमोर? आहे आज श्रोत्यांमध्ये 60-70 वर्षाचे सुद्धा ऐकणारे असतील किंवा आहेत, मला दिसत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याचा विचार करावा. 70 वर्षातच जीवन किती बदललेलं आहे. 70 वर्षापूर्वी जी गोष्टीची कल्पना करू शकत नव्हतो आपण, ती आज सहज समाजमान्य झालेली आहे. पीपल हॅव हॅपीली ॲक्सेप्टेड इट. का? त्यालाच कालाय तस्मै नमः म्हणतात, कलियुगाचा महिमा. म्हणून मी म्हणालो, वेळ लागला तरी चालेल, पण या गोष्टी समजल्याच पाहिजे आपल्याला. दिव्य दृष्टी ह्या नाहीत, हा शब्द वाचून पुढे जायला मला काहीच हरकत नव्हती. कारण का बरं? अरे ते मदभावा मानसा जाता असे आहेत. भगवंतानीच त्यांना ज्ञानी केलेलं आहे, कारण विशिष्ट कामासाठी त्यांची निर्मिती आहे. विद्येनी तपाने वृद्ध, पुढे दिलेला आहे, धर्माचा साक्षात्कार असलेले. आलो पुन्हा धर्म शब्द, ज्याची मला अत्यंत ॲलर्जी आहे. कारण मी खूप शहाणा समजतो ना स्वतःला, म्हणून हे सगळं बोलावं लागतं आहे.
कारण धर्म कशाला म्हणतात हाच विषय सुरू आहे बरं भगवद्गीतेचा. काय भागवताती तोच विषय आहे, एकनाथी भागवताती तोच विषय आहे, की आपल्या बुद्धीने धर्माचा अर्थ लावायला जाऊ नये. गहना कर्मणो गती. कर्म एकच आहे, पण व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे, तोच एकासाठी धर्म ठरतो तर तोच दुसऱ्यासाठी अधर्म ठरतो. नाही, आपल्या बुद्धीचं ते काम नव्हे. मग कशाला धर्म म्हणावं? तर ते यांनी जे सांगितलेलं आहे, म्हणून तर भगवंतांनी त्यांचा उल्लेख केला. हे 14 जण यांना दिलेली आहेत ही कामं. ते अत्यंत ज्ञानी आहेत, धर्माचा साक्षात्कार असलेले आहेत, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे सगळं. बरं, जसंच्या तसं पालन करणं तर आज कोणालाच शक्य नाही आहे या कलियुगामध्ये, मान्य एकदम. पण आपल्या क्षमतेमध्ये मला जेवढं शक्य आहे तेवढं तर धर्मपालन करावं माणसानी. साधं गणित आहे की नाही, तुम्ही मला सांगा. आवाजवी अपेक्षा कुठेच नाही आहे. पण आज आपण खूप शहाणे झालेलो आहोत. मला जे पटेल, म्हणजे माझ्या बुद्धीला जे पटेल तेवढंच मी करणार. दॅट इज द क्वेश्चन. हु आर यू? हु आर यू? कसपटा समान बघणार होतात आपण. काय प्रचंड पसारा या विश्वाचा. म्हणजे कसपटा समान हा शब्द सुद्धा खूप मोठा झाला. इतका मी क्षुल्लक आहे, आणि मी म्हणजे आपण सर्व जीव या दृष्टीने. त्यामुळे धर्माचा साक्षात्कार असलेले महर्षी आहेत, गोत्र प्रवर्तक आहेत. मगाशीच बोललो आपण ते. ह्यांच्यापासून आपल्या सर्वांना गोत्र प्राप्त झालेलं आहे. आपल्या डीएनए मध्ये ज्याला म्हणतात, त्यांचा डीएनए आहे. त्याच्यामध्ये तो अजूनही सापडतो, त्यालाच गोत्र असं म्हणतात. म्हणून मग ते आत्ता विषय नाही सगळा, पण मग ते सगळं या गोत्राचं त्या गोत्राशी जमत नाही, या गोत्राने त्या गोत्राशी लग्न करून, हे जे सगळे प्रकार, कारण त्याच्यातनं ज्या शाखोपशाखा निर्माण झाल्या, मी जसं मगाशी म्हणालो. कारण दुरावा वाढत चालला, मुळात 7च, पण त्यात खूप प्रचंड नंतर पसारे झाले. आणि आपल्याला माहीत नसतं, जेव्हा शास्त्र सांगतं या गोत्राचं त्या गोत्राशी नको. कारण तुम्ही जर मागे जाऊन शोध काढला, तर या गोत्राने त्या गोत्राशी लग्न करणं म्हणजे बहिणीने भावाशी लग्न करण्यासारखं आहे. आता त्याला विज्ञानाच्या आधारे, बायोलॉजिकल ज्याला म्हणतात, बायोलॉजी हा जो विषय आहे, जीवशास्त्र, त्याच्यामध्ये अनेक, आता ही डीएनएचा अभ्यास जसा जसा सूक्ष्ममध्ये जातो आहे विज्ञानाचा, अनेक त्याला सपोर्टिंग एव्हिडन्स शुद्ध मराठीत मिळतो आहे. म्हणजे आमचे शास्त्रज्ञ होते की नाही, आमचे हे सर्व ऋषी बावळट होते का ते? अरे, सर्वात शहाणे तेच आहेत. आणि असं मी नाही म्हणत आहे, भगवंतच म्हणतात आहेत. मग काय समस्या आपल्याला त्यांच्या पायावरती डोकं ठेवण्यासाठी, त्यांना शरण जाण्यासाठी? इतका मला बुद्धीचा अहंकार माझ्या असतो, की मी म्हणतो, मी म्हणीन तो धर्म, मला पटेल तो धर्म. आज मोठे मोठे लोक, प्रसिद्ध लोक, ज्यांना शुद्ध मराठीत सेलिब्रिटी म्हणतात, ते लग्नाची काय गरज आहे? काय गरज आहे लग्नाची? कशाला पाहिजे बंधनं? असं बोलतात आहेत. आणि लोक ते डोक्यावर घेऊन नाचतात आहेत. कारण बंधन आवडतच नाही कोणाला. नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड. मला फारसं बोलण्याची आवश्यकता नाही, आपण सर्वजण सुज्ञ आहात. जे चाललंय ते सांगतोय मी. आणि धर्म, हे धर्माचा साक्षात्कार असलेले गोत्र प्रवर्तक, या 7 गुणांनी जे उत्कर्षाला पावलेले असतात, किंवा अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह, ब्रह्मचार्यांना शिकवण्याकरता ते घरात गुरुकुल करणं, अग्निहोत्र असणं, पूर्वीच्या काळी अग्निहोत्र घरी चालायचं, गृहस्थाश्रम असणं, नेहमी सवर्णाशीच व्यवहार करणं, विहित भोग भोगणं, म्हणजे जो विहित भोग आहे तेवढाच भोगणं, स्वतः तयार केलेल्या पाकाचं सेवन करणं, म्हणजे परान्न न घेणं. किती शुद्ध अंतःकरण त्यांचं असेल, आपण कल्पना करू शकतो. अरे, आता जे लोक कधी काही थोडीफार तपश्चर्या ज्याला म्हणतात करत असतील, समजा आता सप्ताह आहे, दत्त जयंतीचा सप्ताह आहे, किंवा नवरात्र आहे, काही जण करतात. काही भाग्यवान लोक अजूनही या गोष्टी करतात. दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये उपवास करतात, किंवा नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास असतो त्यांचा. करून पहा, अनुभवाचे विषय आहेत. त्या फक्त 9 दिवस तेवढं बंधन पाळल्यामुळे आपल्यालाच आत्मनच असं पवित्रतेचं अनुभव यायला सुरुवातच होते. त्याला इंटरनल क्लिन्झिंग असं म्हणतात शुद्ध मराठीत. मी कशासाठी उदाहरण दिलं, की
तेवढ्या त्या 7 दिवस 9 दिवस वर्षातले मी जेव्हा हे सगळं अन्न टाळतो आणि एक विशिष्ट प्रकारचं अन्न, अत्यंत सात्विक अन्न किंवा फलाहार म्हणा, असं जेव्हा करतो तर मला 7 दिवसात हा अनुभव येतो हो. आणि हे तर दीर्घायुषी असलेले महात्मे, परान्न न घेतलेले, इतकी अन्नाची शुद्धी ज्यांनी सांभाळली आहे, त्याचं अंतःकरण किती पवित्र असलं पाहिजे आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. ही ज्ञानप्राप्ती विनाकारण होत नाही. पुढे म्हणतात किंवा नगरामध्ये किंवा नगराच्या बाहेर राहणे, गोधनादिकांनी संपन्न असणे, प्रत्येक युगामध्ये वर्णाश्रमाची व्यवस्था करणे, वेद आणि वेदार्थ जाणणे, या सर्व गुणांनी जे वृद्ध असतात म्हणजे उत्कर्षाला गेलेला असतात हे सर्व गुण ज्यांच्या अंतःकरणामध्ये. वृद्ध म्हणजे इथे वृद्ध म्हणजे म्हातारे असा अर्थ नाही आहे. संस्कृत वृद्ध शब्दाचा अर्थ वर्धन पावलेला, उत्कर्षाला गेलेला असा अर्थ आहे वृद्ध म्हणजे. आणि जे सर्व महर्षींमध्ये विद्वान असतात त्यांची सप्तर्षींमध्ये गणना होते. असे ते सप्तर्षी. नाही तर महर्षी अनेक आहेत, हजारो महर्षींची नावं सांगता येतील. आपलं भारत देश भाग्यवानच आहे, पुण्यभूमीच आहे आपली. पण म्हणजे सप्तर्षी ज्यांना म्हणतात त्यातले हे 7. आणि यादी दिली: 1 कश्यप, 2 अत्री, 3 भारद्वाज, 4 विश्वामित्र, 5 गौतम, 6 जमदग्नी व 7 वसिष्ठ या नावांनी हे प्रसिद्ध आहेत. आता आहे की नाही, कश्यप गोत्र आहे, अत्री गोत्र आहे. मी स्वतः अत्री गोत्राचा आहे, आमचं गोत्र अत्री आहे. ही जी गोत्र आज ज्यांना माहिती आहे ते सांगू शकतात. आणि मी जसं मगाशी म्हणालो, सर्व मानवांना गोत्र आहे. आदिवासींना सुद्धा गोत्र असतं. ते काळाच्या ओघात लुप्त पावलं असेल, काळाच्या ओघात माहिती नसेल, काळाच्या ओघात मगाशी बोलल्याप्रमाणे अनेक शाखा उपशाखा प्रचंड पसारा झालेला आहे. त्याची विविध कारणं आहेत ऐतिहासिक, त्याच्यात नको जायला, आपल्याकडे वेळ कमी आहे. पण सर्वांचं आपलं अनुवंशिक जे ज्ञान, DNA, ते सगळं जर शोधत गेलात तर आपण तिथपर्यंत जाऊन पोचतो शेवटी. कारण का, आपण सर्व त्यांची प्रजा आहोत, हेच सगळं सांगणं चाललेलं आहे. आणि ते 7 जण किंवा 11 जण म्हणूया, 7 महर्षी आणि 4 मनु, ही भगवंताची मानस निर्मिती आहे. मदभावा मानसा जाता. आता ही जी यादी मी वाचली सप्तर्षींची, त्यात माऊलींनी कश्यपादी म्हटल्यामुळे ही यादी आहे. आचार्यांनी मात्र भृगुवादय असं म्हटलंय. भृगु आदी, भृगवादय म्हणजे भृगु, मरीची, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ. आता याच्यामध्ये वसिष्ठ आणि अत्री ही 2 नावं सामान्य आहेत, पण बाकी नावं वेगवेगळी आहेत. म्हणजे आचार्यांनी भृगवादय एवढंच म्हटलं, आचार्यांनी 7 नावं नाही दिली, पण त्या ग्रंथात दिलेली 7 नावं आहेत. पण माऊलींनी कश्यपादी म्हटलं, ही 7 नावं वेगळी आहेत. त्याचं एक संभाव्य कारण असं असू शकतं की पहिल्या स्वयंभुव मन्वंतर जे होतं त्याच्यामध्ये सप्तर्षी होते. म्हणजे आपल्याला कालखंडाच्या दृष्टीने विचार करावा लागेल. जर इफ यू वॉन्ट टू रेकन्साइल दिस टू डिफरंट लिस्ट, की तुम्ही कोणत्या मन्वंतरा बोलत आहात, मन्वंतराबद्दल बोलत आहात. कारण त्या मन्वंतराप्रमाणे सप्तर्षी बदलणार स्वाभाविकपणे. आणि म्हणून हा फरक पडला असावा. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की मन्वंतर कुठलंही असो आणि नावं काहीही असली तरी आपण ज्या मन्वंतरामध्ये आत्ता आहोत, आपण आपल्याबद्दल बोलूया. इफ यू बॅकट्रॅक टू अवर रूट्स, दॅट इज व्हॉट यू विल फाइंड आउट, की या मन्वंतरातले जे सप्त ऋषी होते तिथपर्यंत आपण जाऊन पोचतो आणि त्याचे ते मनू. आणि त्यांचे विचार करून घेऊ. पुढच्या ओळीत म्हटलंय 93 क्रमांकाच्या, की आणिकही सांगी जतील जे का 14 आतुल मुदुल
स्वयंभू मुख्य वडील चारी मन. माऊलींनी म्हटलंय आणि काही सांग म्हणजे आणखी तुला माझे भाव सांगतो. 7 सांगितले, उरलेले 4. जे का 14 आतुल मुदल, म्हणजे 14 मनू असतात. त्यांची नावं दिली आहेत तिथे. स्वयंभुव, स्वरोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी. 14 मनूंची ही नाव आहेत. आणि या 14मध्ये जे मुख्य आणि प्रजा विस्ताराला मूळ असलेले पहिले स्वयंभू आदी 4 मनू आहेत. मनू 14, पण जी मूळ म्हटलेलं आहे, म्हणून मूळ म्हटल्यामुळे असा विचार करू शकतो आपण की पहिल्या मन्वंतरातलं म्हणूया. तर त्यातले जे 4 मुख्य, त्यांना सावरणा इति प्रसिद्धाः असं म्हटलेलं आहे. सावर्ण या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आणि ते 4 14पैकी 4 कोणते? तर सावर्ण या नावाने पुराणात जे प्रसिद्ध आहेत, सावर्णी, धर्मसावर्णी, दक्ष सावर्णी आणि सावर्ण, या 14पैकी 4. थोडं भागवतात त्याचं जास्त वर्णन आलेलं आहे, सविस्तर पुराण असल्यामुळे. तपशील सोडून देऊ, आपल्याला तपशिलाशी फारसं घेणं देणं नाही आहे. मी जसं म्हणालो, नावं थोडी बदलतील, कोणत्या मन्वंतराबद्दल आपण बोलतो आहोत, पण 14 मनूंपैकी हे जे 4 मनू प्रमुख, ज्यांनी प्रजा निर्मितीचं काम केलं, त्या जगताच्या सर्व व्यवस्था पाहण्याचं, सर्व व्यवस्था लावून देण्याचं ज्यांनी काम केलं. कारण मगाशी काय वर्णन झालंय श्लोकामध्ये, महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवः तथा, म्हणजे या सप्त ऋषींच्या सुद्धा पूर्वी. तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, किती आपलं ज्ञान आहे पहा. आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल तुम्ही जेवढं शिकाल ना, स्तिमित होतो मनुष्य, स्तिमित. बस अभिमान तर वाटणं स्वाभाविकच आहे, कारण अरे आमचं हे सगळं भारतीय देश, भारत देश, आम्ही भारतीय आहोत. आपल्या सर्वांना काय म्हणतात माहिती आहे? आपल्या सर्वांना एक सामान्य नाव आहे सगळ्यांना. काय, व्हॉट एव्हर 7-8 बिलियन पीपल ऑन अर्थ, काय मानव म्हणतात की नाही? कोणाला शंका असेल तर सांगा, मी मानव आहे की नाही. हा मानव शब्द कुठून आला माहिती आहे? मनूपासून आलेला आहे. आपण सर्वजण मनूचे पुत्र आहोत, म्हणून आपल्याला मानव म्हणतात. हे मग अशी म्हणालो, जसं आपलं जेनेटिक लिनिएज, असं थोडे शब्द वापरले ना की जरा काहीतरी गंभीर सुरू असं वाटतं. नाही तसं वाटतं काय हे पुराणातली वांगी, काय इतकी आपली मानसिक गुलामगिरी स्वीकारलेली आपण, की इंग्लिश शब्द वापरले, थोडं विज्ञानाचे 1-2 शब्द वापरले, हां इथे ना काहीतरी गंभीर काहीतरी सुरू आहे. बावळट पण आहे तो शुद्ध. पण आता काय वापरतो, जेनेटिक लिनिएज. ॲट अ मॅक्रो लेव्हल आपला जो मूळचा DNA आहे तो मनूचा आहे, म्हणून आपण सर्व मानव आहोत. पण नंतर एक त्यातली जी विशिष्ट शाखा आहे, ॲट अ मायक्रो लेव्हल आपल्यामध्ये ज्यांचा DNA आहे ते ऋषी आहेत. ॲट अ मॅक्रो अँड मायक्रो लेव्हल. म्हणून आपलं सर्वांचा, जसं आता इंजिनिअरिंग, मी इंजिनियर आहे, इंजिनिअरिंगला आपण गेलो, इथे अनेक जण इंजिनियर असतील, म्हणजे मूळचा DNA भाषेत बोलूया, मूळचा DNA इंजिनिअरिंगचा आहे. पण नंतर गोत्र, गोत्राच्या भाषेत, याचं गोत्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, त्याचं कम्प्युटर सायन्स आहे, इत्यादी. आता आलं लक्षात, अजून समजून घ्यायला सोपं. त्यामुळे हा त्यातला मुद्दा आहे की हे जे 4 मनू हे त्यांच्या सुद्धा आधीचे आहेत. हा महत्वाचा विषय. आणि म्हणून आपलं सगळ्यांना मानव म्हणतात, कारण आपला सगळा संबंध जाऊन अल्टिमेटली ज्याला म्हणतात, अल्टिमेटली टेक्निकली द एंड वेअर यू हिट द वॉल इज मनू. त्याच्या पलीकडे काय? भगवंतच, ज्याची सर्व निर्मिती आहे. म्हणून 94 क्रमांकाच्या ओळीत माऊली म्हणते, ऐसे हे 11 माझ्या मनी जाहले धनुर्धरा,
सृष्टीची या व्यापारा लागून या. की अर्जुना 7 ऋषी आणि 4 मनु असे हे 11 भाव प्रजोत्पत्तीचा व्यवहार होण्याकरता माझ्या संकल्पापासून निर्माण झाले आहेत. आपण त्यांची प्रजा आहोत. सारखा आपण तोच तो विचार करतोय. आपला वंश विस्तार जो आहे तो समजून घेतोय. कुठून आलो आपण? मूळचे कुठून आलो? इथून आलो. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपला एक पूजेमध्ये नित्य संकल्प असतो बघा, देशकाल वाचक. म्हणजे बहुतांश लोकांना गुरुजी तो म्हणतात एवढंच माहीत असतं. कारण मी स्वतः पूजा कधीच करत नाही आणि केली तरी शास्त्रशुद्ध करत नाही. ठीक आहे, गुरुजी म्हणतात म्हणा किंवा आपल्याला ते म्हणायला सांगतात म्हणा, पण त्या संकल्पामध्ये मोठा संकल्प असतो, पण त्याच्यामध्ये द्वितीय परार्धे श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे कलियुगे प्रथमचरणे इत्यादी इत्यादी. ऐकलं? निदान ऐकलं तर असेलच, नसेल ऐकलं तर रामकृष्ण हरी. न ऐकण्याचं कारण सांगतो तुम्हाला गमतीने पटकन. याचा अर्थ असा, एक दोन अर्थ होतात त्याचे. एक, आयुष्यात कधी पूजाच बघितली नाही. म्हणजे मी एखाद्या अमेरिकन माणसाला विचारलं समजा, का रे तू ऐकलं का? तो नाहीच म्हणणार आहे. मी त्याला विचारणार पण नाही, कारण मला माहिती आहे त्याने कधी पूजाच पाहिली नाही. पण मी अनेक पूजा बघितलेला मी. कदाचित मी कुठल्या यज्ञांना सुद्धा गेलो असेल. गणेश याग, नवचंडी याग, मोठमोठाल्या पूजा, मोठमोठाले. पण माझं काय असतं, शुद्ध मराठीत मी आउटसोर्स करतो काम. कोणाला? गुरुजींना. मग त्यांना पैसे दिले, कामच आहे त्यांचं ते. आणि गुरुजींकडे पाहण्याची माझी ती दृष्टीच असते. यांना काय, बाकी काही जमलं नाही बहुतेक इंजिनिअरिंग वगैरे, म्हणून ते गुरुजी झाले. नाही, ते ते इंजिनिअरिंगकडे ते गेले नाहीत म्हणून मला ॲडमिशन मिळाली असं म्हणायला पाहिजे खरं. ही जी सवय लागली ना आपल्याला तुच्छतेने बघण्याची. आता आमच्याकडे पूजा सांगायला पुण्यात जे येतात, त्यांचं नाव आता घेत नाही मी इथे बसून, पण मी नेहमी त्यांच्या बाजूला बसून समजून घेतो आणि ते सुद्धा इतकं छान समजून सांगतात की अरे आत्ता आपण जे मंत्र म्हटले हे कशासाठी म्हटले, त्याचा उद्देश काय आहे, पुण्याहवाचन म्हणजे काय, हे तुम्ही विचारलं तर ते सांगायला तयार आहेत. पण माझी दृष्टी जर ही असेल, त्यांना पैसे दिले काय, त्यांनी येऊन आपले काहीतरी 4 मंत्र म्हटले आणि ते गेले, झाली पूजा. कारण करून टाकण्याचा विषय आहे ना तो. माझी पुढे श्रद्धा आहे. माझ्या जीवनात काही बिघडू नये म्हणून मी ते करतो भीतीपोटी, किंवा काहीतरी सांगितलं असतं कोणीतरी करायची असते. मुद्दा सुरू आहे. द्वितीय परार्धे श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे. मन्वंतरावरनं मला हे आठवलं. ब्रह्मदेव जो आहे, ब्रह्मदेवाचं वर्ष म्हणजे आयुष्य हे 100 ब्रह्मवर्ष समजलं जातं. हा एकदा एका अध्यायात थोडासा विचार केला पण होता आपण, पण पुन्हा एकदा थोडक्यात. 100 ब्रह्माची वर्ष बरं का. आपल्या वर्षाचं गणित मांडायला जाऊच नका तुम्ही, आपण मोजूच नाही शकणार किती शून्य येतील. आता त्याचे 2 भाग केले. पहिले 50 वर्ष, पुढचे 50 वर्ष. तर ब्रह्मदेवाची, आपण आत्ता ज्या ब्रह्मांडात बसलेलो आहोत, समजून घ्या लक्षपूर्वक, त्या दृष्टीने मी हे बोलतोय, कारण खिडक्या बंद आहेत म्हणून सांगतोय थोडंसं. काय तुम्ही करत असाल त्या कामांमध्ये, कामं करता करता ऐकत असाल तर लक्षपूर्वक ऐका थोडंसं. 100 वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य, त्यातली त्याची 50 वर्ष पहिली झालेली आहेत. आत्ताचा जो ब्रह्मदेव आहे आपला, कारण ब्रह्मदेव हे पद आहे, माहिती आहे तुम्हाला हे सगळं. आता ब्रह्मादिक पदे दुःखाची शरणी म्हणतात तुकाराम महाराज या दृष्टीने. तर त्याचं पुढची जी 50 वर्ष आहे, त्याचा जो उत्तरार्ध आहे आयुष्याचा, त्या कालात आपण आत्ता आहोत. पहिली गोष्ट म्हणून द्वितीय परार्धे. श्वेतवाराह कल्पे म्हणजे ब्रह्मदेवाचं आता 91वं वर्ष म्हणतात. कुठली वर्ष का असं ना, पण उत्तरार्धातलं ते वर्ष, त्या वर्षाचा एक दिवस म्हणजे एक कल्प. कल्पना करा, ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असेल. आपण ज्याला कल्प म्हणतो तो ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे.
आणि आपण आत्ता ज्या कल्पामध्ये बसलेलो आहोत त्या कल्पाचं नाव श्वेत वाराह असं आहे. आता तेही नाव का पडलं, विष्णूंनी तो अवतार घेतला, ते सांगायला वेळ नाही माझ्याकडे. पण त्या कल्पाचं नाव म्हणजे ब्रह्मदेवाचा जो दिवस सुरू आहे त्या दिवसाचं हे नाव आहे, ज्याला कल्प म्हणतात. शुद्ध मराठीत, आर यू विथ मी सो फार? नॉट लॉस्ट, राईट? ब्रह्मदेवाच्या 50 वर्ष होऊन गेली आहेत. उरलेल्या 50 पैकी त्या वर्षातला एक दिवस ज्याला कल्प म्हणतात त्याचं नाव श्वेतवाराह. त्या एका कल्पामध्ये 14 मनू होतात. त्याच्यासाठी गणित सांगतोय मी सगळं तुम्हाला समजून घेण्यासाठी. किती हे भव्य दिव्य आहे. हे सगळं ऐकलं ना की आपलं आयुष्य आणि आपली सुखदुःख हास्यास्पद वाटायला लागतात. काय रडत बसलोय आपण आपलं घेऊन जीवन. असो, 14 मनू होतात ब्रह्मदेवाच्या. पुन्हा एकदा परत परत सारखा मागे जातोय मी, इफ यू आर लॉस्ट. 50 वर्ष झाली आहे, 91वं वर्ष सुरू आहे. त्यातला पहिला दिवस, त्यातल्या त्या दिवसालाच कल्प, एका दिवसात एक कल्प, त्याचं नाव श्वेतवाराह. आणि त्या एका कल्पात 14 मनू होतात. त्या 14 मनूंमधला आत्ता जो मनू आहे तो 7वा मनू आहे. त्याचं नाव विवस्वत, म्हणून वैवस्वत मन्वंतरे. मन्वंतर म्हणजे एका मनूचा काल संपून दुसऱ्या मनूकडे जाणं. त्यातला जो 7वा मनू आहे वैवस्वत, त्या मनूचा जो काल सुरू आहे त्याच्यात आपण आत्ता आहोत. बरं, त्या एका मनूच्या कालामध्ये 71 महायुग असतात. महायुग म्हणजे काय? हे जे आपली 4 युग, ज्यांची नाव आपल्याला पाठ आहेत, कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग वगैरे, असं 4 युग मिळून एक महायुग तयार होतं. अशी 71 महायुग आहेत. आणि या 71 पैकी अष्टविंशतितमे म्हणजे 28व्या महायुगात आपण आत्ता बसलेलो आहोत. आणि त्या महायुगातल्या कलियुगात आपण बसलेलो आहोत. आणि कलियुग सुद्धा लाखो वर्षांचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की महाभारतामध्ये भगवान गोपालकृष्णांनी त्यांचं तिरोधान झालं, त्या दिवशी द्वापार युग संपलं आणि या महायुगातलं कलियुग सुरू झालं. म्हणून आपण, आणि किती एक 5-7 हजार वर्षच झाली आहे, लाखो वर्षांच्या मानाने 5-7 हजार वर्ष काहीच नाही आहे. म्हणून आपण त्या कलियुगाच्या प्रथम चरणात आहोत. आणि त्यातलं वर्ष 2026, महिना जून, अमेरिकेतली तारीख 12 शुक्रवार, भारतातली 13 वार शनिवार. आत्ता वेळ 7:18, अमेरिकेतली, कॅलिफोर्नियातली. भारतातली त्याच्यात 30 मिनिटं मिळवा. 7:48 वाजली असतील शनिवार सकाळचे. कसं वाटलं ऐकायला? आपण आलो, या क्षणापर्यंत आलो, ज्या क्षणाबद्दल आपण आत्ता बोलतो आहोत. कशासाठी सांगितलंय सगळं? आमच्या पूर्वजांचं, आमच्या महर्षींचं ज्ञान बघा. की अरे, मी जेव्हा ती पूजा करतो आहे, सत्यनारायणाची पूजा असेल, अजून कुठली पूजा असेल, ती पूजा ज्या देवतेच्या उद्देशाने मी करतो आहे, त्या देवतेला माझा पत्ता नको का कळायला? कारण त्या देवतेला पाठवल्या जात आहे ना, पत्रावर लिहिल्या जातं की नाही, कोणी पाठवणारा कोण आणि कोणाला द्यायचा आहे. यज्ञामध्ये ते मंत्र जे असतात आहुती देताना, ते मंत्र तेच सांगत असतात. अग्नी ही देवता, त्याचं कामच ते घेऊन जाणं पत्र आपलं. आणि फोर्थ डायमेन्शन, 3 डायमेन्शन कळतात आपल्याला, त्रिमितीचं जग कळतं. मग चौथं डायमेन्शन कोणतं आहे? अहो, स्पेस अँड टाइम इज द डायमेन्शन, फोर्थ डायमेन्शन. मग त्याच्यामध्ये सांगावं लागतं कुठून सुरुवात केली, तिथून सुरुवात केली की ब्रह्मदेवापासून. कारण त्याच्या तेच तर मूळ आहे ना. म्हणून द्वितीय परार्धे, कोणत्या परार्धामध्ये आहे, त्याचा कोणता दिवस सुरू आहे, म्हणजे आमचं कोणतं कल्प सुरू आहे, त्या कल्पातला कुठल्या मनूमध्ये
कुठल्या मनूचं राज्य किंवा त्या मनूचा काळ सुरू आहे, त्या मनूपैकी कोणत्या महायुगामध्ये मी आहे, त्या महायुगातल्या कोणत्या युगामध्ये आणि त्या युगाच्या कोणत्या चरणामध्ये, आणि मग आता बोला वर्ष महिने आणि बाकीच्या गोष्टी. हे सगळं मी सांगतो त्या संकल्पामध्ये पूजेच्या वेळेला, की इथे बसून मी तुला हा संकल्प सोडतो आहे. आहे का एवढं ज्ञान आजच्या विज्ञानाकडे? नाही. पण आमची बघण्याची दृष्टी काय आहे? जर आपण स्वतःला, आपण जेव्हा स्वतःला खूप शहाणे समजतो ना, आता मी थोडंसं का बोलतोय माहिती आहे का, मला समजते वेळ जातोय, पण तरीसुद्धा अनेक लोकांशी माझं आजकाल भेट होते, बोलणं होतं. इफ यू कन्सिडर युअर सेल्फ अन इंटेलेक्च्युअल, देन बी अन इंटेलेक्च्युअल. अर्ध्या आळकुंडाने पिवळे होऊन जेव्हा शेरेबाजी करतात लोक, ते मान्य नाही आपल्याला. जा त्याच्यात डोकं घाला, लक्ष, अभ्यासपूर्व बोला, मग तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त आहे. एक गोष्ट तुम्ही बोललोच नाही, याच्यातून एक फंडामेंटल सिद्धांत जो आपल्या कधी लक्षात नाही आला, त्याच्यासाठी तो आईन्स्टाईन जन्माला यावा लागला. आपल्या शास्त्राने हजारो वर्षांपासून सांगून ठेवलं की टाइम इज रिलेटिव्ह. काय सांगणं चाललंय? टाइम इज रिलेटिव्ह. इट डिपेंड्स ऑन व्हेअर यू आर लोकेटेड इन दिस एंटायर युनिवर्स. मी जेव्हा म्हणतो की माझे लाखो वर्ष म्हणजे मग कलियुग आणि तो ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे काय? टाइम इज रिलेटिव्ह. पण ह्या पद्धतीने न सांगितल्यामुळे, त्याला काही गणितीय सूत्रांचा आधार न दिल्यामुळे या गोष्टी आपल्याला समजल्या नाही, आणि आपण अतिशहाणे स्वतःला समजतो, आपण कधी लक्ष घातलं नाही त्याच्यामध्ये, म्हणून तो जन्माला यावा लागला. जाऊ द्या, विषय वेगळा, पण जाता जाता एक उल्लेख करून टाकतो. त्यालाही ते समजलं याचं एक मला तरी वाटणारं कारण त्याची आणि स्वामी विवेकानंदांची भेट झाली होती. निकोलस टेस्ला, आईन्स्टाईन, या सर्वांची स्वामी विवेकानंदांची युरोपमध्ये भेट झाली होती. आणि हे सर्व हुशार माणसं आहेत, शास्त्रज्ञच आहेत ती. त्यांना फक्त एक छोटासा क्ल्यू ज्याला म्हणतात, अ फूड फॉर थॉट, एवढा जरी स्वामी विवेकानंदांच्या त्यांच्या चर्चेतून वेदांताच्या मिळाला असेल, त्याला पुरेसा आहे. आणि जाता जाता अजून एक गोष्ट सांगून टाकतो. नेटफ्लिक्सवरती आईन्स्टाईनची डॉक्युमेंटरी आहे, ती बघा. त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की इट जस्ट अकर टू मी. ते ज्ञान असं आतून त्याला आलं की हां, इज इक्वल टू MC स्क्वेअर. आणि मग तो बसला आणि त्यांनी ते गणितीय गणितीय पद्धतीने ते सिद्ध नंतर झालं बरं का. गणितातनं सिद्ध नाही झालं इज इक्वल टू MC स्क्वेअर, ते नंतर आलं. बिकॉज ऑफ फेरोशियस कॉन्सन्ट्रेशन असा शब्द वापरला त्याच्यामध्ये. कारण तो ज्ञानाचा समुद्र आपल्या सर्वांच्या आतमध्येच आहे. ही जस्ट गॉट ॲक्सेस टू इट अँड ही वॉज फोकस्ड विथ अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. असो, बरंच आजूबाजूचं बोललो आज. ओव्यांची संख्या पाहिली तर 3च ओव्या झाल्यात आपल्या. पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे कोणीतरी सांगणं महत्त्वाचं आहे. आणि हे मुद्दामून बोलतोय कारण हे मुद्रित होत आहे, रेकॉर्डिंग होत आहे, की आपले ऋषी, त्यांचं ज्ञान, त्यांनी सांगितलेले धर्माचे सिद्धांत आपल्या डोक्याचं ते काम नाही. भागवतातही भगवंत स्वतः तेच सांगतात आहे की मनुष्य नाही ठरवू शकत काय धर्मी आहे आणि काय अधर्मी आहे. हां, त्याचं काय म्हणूया, कालानुरूप जी मांडणी करावी लागते, त्याच्यासाठी फार मोठे महात्मे जन्माला यावे लागतात. ते येतात, ते कार्य करून जातात. म्हणून संत प्रणित विचार करावा, कारण संतांनी कालानुरूप त्याची मांडणी केलेली असते. एकनाथी भागवत उदाहरणार्थ, कालानुरूप केलेली मांडणी भागवत धर्माची. ज्ञानेश्वर महाराज आहेत. आपल्या डोक्याने नाही विचार करायचा. पुढे जाऊया, अजून एक ओवी बघून घेऊ आणि थांबूया, कारण वेळ संपत आली आपली. जै लोकांची व्यवस्था न पडे, जै या त्रिभुवनाचे काही न भांडे, जै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. 95 क्रमांकाची ओवी. की जेव्हा या चतुर्दश लोकांची व्यवस्था झाली नव्हती, आता चतुर्दश कोणते लोक ते पुढच्या ओवीत येणार आहे, ते नंतर बघू. पण जेव्हा या त्रैलोक्याची काहीच मांडामांड झाली नव्हती,
जेव्हा महाभूतांचा समुदाय जीवाकडून उपभोगीला जात नव्हता. आता हे जेव्हा म्हटलं आहे तेव्हा बघूनच घेऊ मग आता, अर्धवट होऊन जाईल विषय, नाही तर 96 क्रमांकाची ओवी. तैची हे जाहले मग इही लोक केले, तेथ अध्यक्ष रचुनी रचुनी ठेविले इही जन. की तेव्हा हे वरील 11 जण निर्माण झाले. केव्हा? तर जेव्हा चतुर्दश लोक सुद्धा त्यांची व्यवस्था झाली नव्हती, त्रैलोक्याची मांडामांड झाली नव्हती, महाभूतांचा समुदाय जीवाकडून उपभोगीला जात नव्हता, म्हणजे साध्या भाषेत जीव निर्माणच झाले नव्हते, तेव्हा हे 11 जण निर्माण झाले. कारण ते सर्वप्रथम तोच विषय आपण बघितला, महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा, तेव्हा निर्माण झाले. आणि मग या 11 जणांनी सगळी मांडामांड करायला सुरुवात केली. कोणती? भुवा स्वहा महा जनहा तपहा सत्यम असे वरचे 7 लोक, आणि तल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताल असे खालचे 7 लोक निर्माण केले. आणि त्या लोकात त्यांनी त्या लोकांचे द्रष्टे नेते म्हणून इंद्रादिक देवजन मांडून ठेवले. पहिले 7 निर्माण झाले, त्यांनी सर्व सृष्टीची व्यवस्था, पसारा मांडायला आता सुरुवात केली, कारण त्यांना ते कामच दिलं होतं. सीईओने काम दिलं, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट्स. मग त्यांनी आपापले सुरू केले डिपार्टमेंट्स, आणि त्यांना त्यांना त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट्स नेमले. कोणते व्हाईस प्रेसिडेंट्स? या लोकांमधले जे द्रष्टे नेते, इंद्रादिक देवजन. मग त्यांनी त्यांचे त्यांचे डायरेक्टर्स नेमले. हायरार्की, कामाची मांडणी. अशा पद्धतीने थोडक्यात बोलूया की या जगाची निर्मिती, या जगाचं सर्व व्यवस्थापन, गव्हर्नन्स, स्ट्रक्चर, त्याला लागणारे योग्य ते अधिकारी. त्यामुळे इंद्र सुद्धा हे पद आहे, आपल्याला माहिती आहे. इंद्र काही नाव नाही आहे, इंद्र पद आहे, वरुण पद आहे. म्हणून तर इंद्राच्या कथा कधी कधी ज्या ऐकायला मिळतात, ते त्या पदावर बसलेल्या एका विशिष्ट व्यक्तीच्या त्या कथा असतात. आपण समजतो सगळे इंद्र तसेच, तसं नसतं ते. असो, मुद्दा ही सगळी मांडामांड त्रैलोक्याची, चतुर्दश लोकांची व्यवस्था, हे वरचे 7 खालचे 7 लोक वगैरे सगळी निर्मिती कोणी केली? अहो ते मनु आणि ते महर्षी अत्यंत ज्ञानी. आणि त्यांची निर्मिती भगवंतानी केवळ संकल्प मात्र केली. पण ते अत्यंत ज्ञानी, भगवंतानी त्यांना त्यांच्या इतकंच ज्ञानी केलं. मदभावा मानसा जाता मदभावा, भगवंताच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धा असलेले, त्याच्या ठिकाणी स्थित असलेले, त्याच्या इतके ज्ञानी असे विविध अर्थ त्या शब्दाला आहेत. असं हे सगळं, हा विश्वाचा पसारा, आणि त्याच्यात बसलेला मी, आणि जणू काही हे सगळं जग माझ्याभोवती फिरत आहे, असा आत्मकेंद्रित अहंकारी विचार करणारा मी. त्याच्यासाठी हा सगळा पसारा समजावून सांगितला की कल्पना करा की जिथे पृथ्वीसारखा ग्रह त्या धुळीच्या कणा एवढा सुद्धा नाही आहे या जगाच्या पसारात, त्याच्यात बसलेला हा एवढूसा, काय असेल आपली उंची, 6 बाय 2 फूट, 5 बाय 2 फूट, जी ज्याची असेल ती. किती अहंकार असतो मला माझ्या छोट्याशा या विश्वाचा. त्याचा विचार करूया. आणि आजचं हे चिंतन भगवान श्री गोपाल कृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि थांबूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.